हॅलो, मॅथमॅटिकल मेथड्स या आपल्या दुसऱ्या चॅप्टरचं आजचं हे दुसरं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत वेक्टर ऑपरेशन्स. तर या अंतर्गत सुरुवातीला आपण बघूया मल्टिप्लिकेशन ऑफ अ वेक्टर बाय अ स्केलर. सो जर का एखाद्या वेक्टरला आपण स्केलरनं मल्टिप्लाय करणार असू तर काय होतंय बघा. मल्टिप्लाइंग अ वेक्टर बाय अ स्केलर क्वांटिटी गिव्स अनदर वेक्टर. म्हणजे एखाद्या वेक्टरला जर का आपण स्केलर क्वांटिटीने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला जी क्वांटिटी मिळते ती डेफिनेटली काय असते, वेक्टर क्वांटिटी असते. म्हणजे उदाहरणार्थ बघा, क्यू बार इज इक्वल टू एस इंटू पी बार असं जर आपण म्हटलं आणि इथे तुमच्या लक्षात येईल बघा, तर एस हे काय आहे तर स्केलर क्वांटिटी आहे आणि पी बार हा जो आहे ती वेक्टर क्वांटिटी आहे आणि जो आपल्याला रिझल्ट मिळेल तो जो क्यू बार आहे तो सुद्धा काय आहे, वेक्टर आहे बघा. सो हा जो काही क्यू बार असेल त्याची जी डिरेक्शनचा जर आपण विचार केला तर ती डिरेक्शन काय असेल तर पी बारची जी डिरेक्शन असेल तीच क्यू बारची डिरेक्शन असणार आहे. कारण आपण मल्टिप्लाय कशाने केलं, स्केलर क्वांटिटीने मल्टिप्लाय केलं, त्यामुळे डिरेक्शनमध्ये कुठल्याही प्रकारचं चेंज होणार नाही. सो बघा, क्यू बार विल बी अ वेक्टर हुज डिरेक्शन इज सेम ॲज दॅट ऑफ P bar and magnitude is S times the magnitude of P bar. म्हणजे इथे काय होईल बघा, तर जी डिरेक्शन आहे पी बारची तीच क्यू बारची डिरेक्शन राहील. फक्त फरक काय पडला रिझल्टंटमध्ये, तर जी काही पी बारची जी मॅग्निट्यूड होती त्याच्या एस पट, एस टाइम्स काय असणार आहे, क्यू बारची मॅग्निट्यूड असणार आहे, हे लक्षात घ्या. यानंतर आपण वळणार आहोत ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स. ज्यावेळेला दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेक्टर्सची समजा आपल्याला ॲडिशन करायची असेल किंवा सबट्रॅक्शन करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचा आणि इसेन्शियल पॉईंट काय आहे, तर या ज्या दोन्ही क्वांटिटी आहेत त्या सेम फिजिकल क्वांटिटी असल्या पाहिजेत. बरोबर आहे ना, कारण की मागच्या सेशनमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की 4 टेबल्स आणि 5 खुर्च्या यांची बेरीज होते का नाही, तर 4 खुर्च्या आणि 5 खुर्च्या यांची बेरीज 9 खुर्च्या असं आपण सांगू शकतो. तर त्याच पद्धतीने जर तुम्हाला लेंथ दिली आहे तर एकाचं युनिट मीटर असणार आहे, तर दुसरी लेंथ ती कुठल्याही सिस्टीममध्ये असू शकतं, पण त्याचं जे युनिट असणार आहे ते डेफिनेटली काय असणार आहे, लेंथचं युनिट असणार आहे. म्हणजे भले ते मीटरमध्ये असेल किंवा सेंटीमीटरमध्ये, कारण काय कन्व्हर्जन आपण करून घेऊ शकतो की सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्जन, ठीक आहे. पण असं तुम्हाला सांगितलं की समजा 4 मीटर आणि 5 न्यूटन यांची बेरीज करा, शक्य आहे का, नाही. तर एकची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केल्याच्या नंतर आपल्याला जो एक रिझल्टंट वेक्टर मिळणार आहे, जो वेक्टर कसा असणार आहे तर या दोन किंवा दोनपेक्षा जास्त जे काही आपण वेक्टर्स ज्यांची आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करतोय त्याचा जो इफेक्ट आहे तो टोटली काय असला पाहिजे, तर सारखा असला पाहिजे, असा तो तुम्हाला रिझल्टंट वेक्टर मिळतो. त्याच्यामुळे जसं मी मगाशी म्हटलं, इथे बघा उदाहरण काय दिलं त्यांनी, इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दॅट ओनली वेक्टर्स ऑफ सेम टाईप आणि ब्रॅकेटमध्ये म्हटले डिस्क्रायबिंग सेम फिजिकल क्वांटिटी कॅन बी ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड. फॉर एक्झाम्पल, फोर्स अँड फोर्स कॅन बी ॲडेड टू गिव्ह द रिझल्टंट फोर्स. ओके, आणि खाली काय म्हटलंय बघा, बट अ फोर्स वेक्टर कॅनॉट बी ॲडेड टू अ वेलॉसिटी वेक्टर. सो फोर्स आणि फोर्सचे समजा दोन वेक्टर्स असतील तर डेफिनेटली आपण त्या ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन त्यांची करू शकतो. पण फोर्स वेक्टर जो आहे तो आपण वेलॉसिटी वेक्टरमध्ये ॲड करू शकत नाही आहे. सो इसेन्शियल कंडिशन जे मी आत्तापर्यंत जे तुम्हाला कायम सांगत आलो की दोन वेक्टरची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर दोघांची फिजिकल क्वांटिटी जी आहे ती सेम असली पाहिजे. सो जो काही रिझल्टंट असणार आहे तो ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये काय असतो ते तुम्हाला मी आता दाखवतो. एक आपण केस बघणार आहोत की ज्याच्यामध्ये पॅरलल असणार आहेत गोष्टी आणि एक अशी केस बघणार आहोत ज्याच्यामध्ये अँटी पॅरलल असणार आहेत. तर बोलूया त्या एक्झाम्पलकडे. बघा, समजा ए बी हा तुमच्याकडे एक वेक्टर आहे ज्याची लेंथ समजा 4 सेंटीमीटर आहे आणि त्याच डिरेक्शनमध्ये बी सी नावाचा हा एक वेक्टर आहे बघा, आणि त्याची मॅग्नेट्यूड ही 5 सेंटीमीटर आहे बघा. आणि मग जर यांचा आपल्याला रिझल्टंट द्यायचा असेल तर ही जी कंडिशन मी तुम्हाला म्हटली ती कसली आहे, तर याची काय डिस्प्लेसमेंट आपल्याला दिसते ए टू बी किंवा बी टू सी ही काय आहे, तर ते एकमेकांना पॅरलल आहेत.
सो जर रिझल्टंट ऑफ पॅरलल डिस्प्लेसमेंट असेल तर यावेळेला काय करावं लागेल आपल्याला, तर सिम्पल आहे, दोघांची डिरेक्शन पण सेम आहे. त्याच्यामुळे जो तुमचा रिझल्टंट असणार तो डेफिनेटली आपण रेग्युलर जसं मॅथमॅटिक्समध्ये किंवा अल्जेब्रामध्ये बघतो त्याच पद्धतीने जाईल. सो रिझल्टंट आपल्याला AC मिळेल, जो किती लांबीचा असेल, तर आपल्याला माहिती आहे 4 आणि 5 म्हणजे थोडक्यात 9 सेंटीमीटर इतक्या लांबीचा आपला रिझल्टंट असेल, ज्यावेळेला आपले जे काही डिस्प्लेसमेंट्स आहेत त्या पॅरलल आहेत तेव्हा. या उलट जर का आपण रिझल्टंट ऑफ अँटी पॅरलल गोष्टी जर बघितल्या, आता आपण इथे जसं डिस्प्लेसमेंट्स बघितले होते तसे आपण आता इथे फोर्सेस कन्सिडर करूया, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल की आपण कंडिशनमध्ये काय घेतोय, तर जे दोन्ही वेक्टर्स असणार आहेत त्याची जी फिजिकल क्वांटिटी आहे ती सेम असली पाहिजे. तर बघा, अँटी पॅरलल फोर्सेस जर असतील तर काय होईल, समजा आपण PQ हा एक वेक्टर घेतला आहे आणि जो काही फोर्स आहे तो किती आहे, तर त्याची जी मॅग्निट्यूड आहे या फोर्सची ती समजा 9 न्यूटन आहे, 9 न्यूटन. आणि QR हा एक दुसरा फोर्स वेक्टर आहे ज्याची लांबी किंवा ज्याची मॅग्निट्यूड असं आपण म्हणूया की जी आहे 5 न्यूटन. पण डिरेक्शन जर तुम्ही बघितलात याच्यामध्ये तर तुमच्या लक्षात येईल की PQची जी डिरेक्शन आहे त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट ही QRची डिरेक्शन आहे बघा. आणि म्हणून ज्या वेळेला अँटी पॅरलल फोर्सेस येतील, म्हणजे मगाशी जेव्हा आपण बघितलं होतं की सिम्पली आपण इथे काय केले, तर ॲडिशन ऑफ 2 वेक्टर्स केली होती, कारण डिरेक्शन सेम होती, फक्त आपण काय केलं, तर ही जी काय मॅग्निट्यूड होती त्याची आपल्याला बेरीज करता आली. येथे अँटी पॅरललमध्ये काय आहे बघा, तर याच्यामध्ये पण तुम्हाला काय करावं लागेल, जेव्हा आपण रिझल्टंट काढणार आहोत त्यावेळेला इथे वजाबाकी घ्यावी लागेल. ओके, सो अशा परिस्थितीमध्ये जर अँटी पॅरलल फोर्सेस आहेत तर आपल्याला या दोघांची वजाबाकी घ्यावी लागेल, या दोघांमधला फरक घ्यावा लागेल, आणि जो काही रिझल्टंट असणार आहे त्याची मग मॅग्निट्यूड किती मिळेल, तर डेफिनेटली 9 न्यूटन आणि 5 न्यूटन आहे, म्हणजे 9 वजा 5 म्हणजे 4 न्यूटन येईल. पण जी डिरेक्शन आहे ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा. कुठली डिरेक्शन असणार आहे, तर PQची जी डिरेक्शन आहे ती तुम्हाला दिसते आहे. ओके, आणि मॅग्निट्यूड तुम्हाला कळली आहे ती किती असणार आहे, तर 4 न्यूटन असणार आहे. म्हणजे इथे रिझल्टंट जी तुम्हाला मिळणार आहे, हा जो रिझल्टंट तुम्हाला PR मिळाला आहे, सो PQ आणि QR यांचा जो रिझल्टंट PR तुम्हाला मिळाला आहे तो काय मिळाला आहे, तर मॅग्निट्यूड वाईज जर बघितला तर इथे काय झाली आहे, ते सबट्रॅक्शन, इथे काय झाली होती, ॲडिशन. जेव्हा पॅरलल डिस्प्लेसमेंट आहे तेव्हा बेरीज झाली होती, आणि अँटी पॅरलल आहे तेव्हा इथे ॲक्च्युली वजाबाकी झाली होती, बरोबर आहे. आणि डिरेक्शनचा जर विचार केला तर तुम्हाला इथे काय मिळते आपल्याला, तर जी PQची डिरेक्शन आहे तीच PRची डिरेक्शन आहे, आणि मॅग्निट्यूडचा विचार केला तर ती 4 न्यूटन आहे. या परिस्थितीमध्ये तुम्हाला आणखीन सोपं जावं म्हणून मी तुम्हाला काय दाखवतो बघा, हे फक्त तुम्हाला कळण्यासाठी मी सांगतोय की हा जो काही QR तुम्हाला वेक्टर जो दिसतोय ना, तो बरोबर या साईडला समोरासमोर आणा, आणि थोडक्यात याची जी हद्द आहे ना त्याच्या हद्दीत हा जो वेक्टर आहे QR हा असा समजा घुसतोय, तर याचा अर्थ हा जो काही Q पॉईंट आहे ना हा मागे शिफ्ट होतो, युटर्न घेत नाही, मागच्या मागे ढकलला जातोय इथपर्यंत. हा कुठपर्यंत मागे ढकलला जाईल, कारण याची लांबी किती आहे बघा, तर लांबी म्हणण्यापेक्षा मॅग्निट्यूड म्हणूया आपण, की जी किती आहे 5 न्यूटन आहे. तर हा जो 5 न्यूटन जो आहे हा इथपर्यंत जाईल, आणि हा इथे मागे ढकलला जाईल. याची डिरेक्शन बदललेली नाही बघा या PQची, फक्त काय झालं, इथली जी मॅग्निट्यूड आहे ती कमी कमी आपण कॅन्सल करत गेलो आहे. जो 5 न्यूटनचा जो काही वेक्टर आपल्याला आतमध्ये गेलेला दिसेल त्यावेळेला जी काय PQ असणार आहे ती किती राहणार आहे, 4 न्यूटन राहील, आणि डिरेक्शन बघा ती PQची कुठची आहे, तीच आहे. ओके, थोडक्यात हा बाण आपण या पद्धतीने इथे टाकलेला आहे, आणि तो हळूहळू हा जो ॲरो आहे हा मागे मागे ढकलत नेतो आहे, आणि त्यामुळे त्याची डिरेक्शन बदललेली नाही बघा, ॲरो तसाच राहिला आहे, फक्त त्याची मॅग्निट्यूड मग किती झाली, जी 9 होती ती 4 झाली. ओके, सो 4 न्यूटन इज द रिझल्टंट मॅग्निट्यूड. आणि डिरेक्शन काय आहे, तर जो लार्जर वेक्टर आहे त्याची, सो ते पण मेन्शन करून टाकूया बघा. इफ इंडिव्हिज्युअल वेक्टर्स आर पॅरलल, ब्रॅकेटमध्ये काय म्हटलं, इन सेम डायरेक्शन, द मॅग्निट्यूड ऑफ देअर रिझल्टंट इज द ॲडिशन ऑफ इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड्स. बघा काय म्हटलंय, जर ते सेम डिरेक्शनमध्ये म्हणजे पॅरलल असतील तर रिझल्टंट काय असणार आहे, ॲडिशन ऑफ इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड्स. मग म्हणजे आपण बघितलं बघा 4 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर यांची आपण काय केली, बेरीज केली, आणि डिरेक्शन काय आहे, डिरेक्शन इज सेम ॲज दॅट ऑफ इंडिव्हिज्युअल वेक्टर्स ॲज शोन इन फिगर ए. जी काय आपण फिगर ए बघितली होती त्याच्यामध्ये आपल्या हे लक्षात आलं, या दोन्ही वेक्टरच्या डिरेक्शन सारखीच डिरेक्शन या रिझल्टंटची असणार आहे. पण या उलट जर का इंडिव्हिज्युअल वेक्टर्स हे अँटी पॅरलल असते तर काय झालं असतं, जे आत्ता आपण आपल्या उदाहरणामध्ये बघितलं,
की जेव्हा ते ऑपोजिट डिरेक्शनमध्ये होते तेव्हा मॅग्निट्यूड काय झाली, मॅग्निट्यूड ऑफ देअर रिझल्टंट इज द डिफरन्स ऑफ द इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड्स. इथे काय म्हटलं होतं, ॲडिशन होती, बरोबर आहे. ज्यावेळेला पॅरलल होते तेव्हा ॲडिशन झाली होती, अँटी पॅरलल किंवा ऑपोजिट डिरेक्शनमध्ये होते तेव्हा काय झालं, तर आपण रिझल्टंट जेव्हा घेतला तेव्हा त्याची मॅग्निट्यूड म्हणजे काय आहे, तर डिफरन्स ऑफ इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड्स. कारण आपण बघितलं की सुरुवातीला ती 9 होती, 9 न्यूटन, आणि त्याच्यानंतर 5 न्यूटन होती जी ऑपोजिट डिरेक्शनमध्ये होती, आणि त्याच्यामुळे तुमचा जो रिझल्ट होता तो 4 न्यूटन आला होता. पण पुढे काय म्हटलं बघा, अँड द डिरेक्शन इज दॅट ऑफ द लार्जर वेक्टर ॲज शोन इन फिगर बी. बरोबर आहे. सो लार्जर वेक्टर जो आपला पहिला वेक्टर होता ज्याची आपण मॅग्निट्यूड किती बघितली होती, तर 9 न्यूटन बघितली होती, तर त्याची जी डिरेक्शन आहे तीच आपल्या रिझल्टंटची डिरेक्शन आहे. हे आपल्याला त्या फिगर बीमध्ये दिसलं होतं. तर यानंतर आपण वळणार आहोत ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशनकडे. तर सगळ्यात पहिल्यांदा त्याचं स्टेटमेंट काय आहे बघा, इफ टू वेक्टर्स डिस्क्रायबिंग द सेम फिजिकल क्वांटिटी आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन बाय द टू साइड्स ऑफ द ट्रायंगल टेकन इन ऑर्डर, देन their resultant is represented in magnitude and direction by the third side of the triangle drawn in the opposite sense. आणि ब्रॅकेटमध्ये काय म्हटलं बघा, फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट ऑफ द फर्स्ट वेक्टर टू द एंड पॉईंट ऑफ द सेकंड वेक्टर. ओके. सो कदाचित हे वाचल्याच्या नंतर कदाचित तुमच्या पटकन लक्षात येणार नाही, म्हणून थोडक्यात एक्सप्लेन करतो, आणि प्रत्यक्षामध्ये जेव्हा आपण त्या डायग्रामकडे वळू तेव्हा तुमच्या ते आणखीन चटकन लक्षात येईल. फक्त याच्यात सांगायचा मुद्दा काय बघा, इथे कायम रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन, मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन जे म्हटले ते तुम्ही जर वगळलं तुमच्या डोक्यातून तर तुमच्या लक्षात येईल. बघा काय म्हटलंय, इफ टू वेक्टर्स डिस्क्रायबिंग द सेम फिजिकल क्वांटिटी आर रिप्रेझेंटेड बाय टू साइड्स ऑफ द ट्रायंगल टेकन इन ऑर्डर, म्हणजे पहिला वेक्टर संपला की तिथून त्याच्या एंड पॉईंटकडून दुसरा वेक्टर चालू होतो, अशा याला आपण काय म्हणतो, ट्रायंगल टेकन इन ऑर्डर. त्यावेळेला काय होईल, त्याचा जो रिझल्टंट आहे इट इज रिप्रेझेंटेड बाय द थर्ड साइड ऑफ द ट्रायंगल. सो दोन जर सलग लाईन्स, जशा मी मागच्या सेशनमध्ये हे बोललो होतो बघा, त्याच पद्धतीने समजा दोन वेक्टर आहेत, पहिला वेक्टर जिथे संपला आहे तिथूनच दुसरा वेक्टर चालू झाला आणि तो एका ठिकाणी जाऊन संपला, तर जो तुमचा रिझल्टंट वेक्टर असणार आहे तो काय करतो, तर पहिला वेक्टर आणि सेकंड वेक्टर यांना जोडतो. फक्त तिथे काय म्हटलंय बघा, इन द ऑपोजिट सेन्स असं म्हटलंय. ते का ते मी तुम्हाला तिथे दाखवतो, कारण जो तुमचा जी सायकल जी तयार होणार असते त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट डिरेक्शनमध्ये तो जातो. आता तुम्ही जेव्हा डायग्राम बघाल तेव्हा तुमच्या ते इझिली लक्षात येईल, म्हणून मी हे सध्या इथेच ठेवतो आणि तुम्हाला डायरेक्ट डायग्रामकडे घेऊन जातो. ठीक आहे. बघा, लेट ए बार अँड बी बार बी द टू वेक्टर्स इन द प्लेन ऑफ पेपर ॲज शोन इन फिगर ए. सो आपल्याला आता ए बार आणि बी बार असे दोन वेक्टर्स घ्यायचे. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा वेक्टर बघूया पी क्यू. समजा या पी क्यू या वेक्टरला आपण नाव देतोय ए बार. ओके. आणि तसाच आणखीन आपण एक वेक्टर काढतोय बघा, जो आहे आर एस, ज्याला आपण बी बार असं म्हटलंय. ओके. सो हे दोन वेक्टर्स आहेत आपल्याकडे, आणि आपल्याला काय करायचं आहे, तर यांची ॲडिशन करायची आहे. आपण फिगर जे आहे त्याला आधी फिगर ए म्हटलंय म्हणून ए लिहून ठेवूया, आणि त्याच्यानंतर यांच्या बेरजेबद्दल बोलूया. तर काय लिहू शकतो आपण बघा, द सम ऑफ दीज टू वेक्टर्स कॅन बी ऑब्टेन्ड बाय युझिंग द ट्रायंगल लॉ डिस्क्राइब्ड अबाव. ओके. सो आता आपण हे जे दोन वेक्टर्स आहेत ना, यांची आपण ॲक्च्युअल ॲडिशन करणार आहोत. कशाने करणार आहोत, तर ट्रायंगल लॉ वापरून करणार आहोत. तर बघा, तुमच्या समोर ठेवलेत हे ते दोन वेक्टर्स, आणि आता मी काय करतोय बघा, हा जो वेक्टर आहे ना आर एस म्हणजेच बी बार, हा जो वेक्टर आहे ना, याची डिरेक्शन आपल्याला बदलायची नाही किंवा मॅग्निट्यूडसुद्धा आपल्याला बदलायची नाही. फक्त त्याला अलगद उचलून त्याच डिरेक्शनमध्ये, म्हणजे एक्झॅक्टली पॅरलल आपल्याला तो मूव्ह करायचा आहे या डिरेक्शनमध्ये, आणि त्यानंतर आपण तो काय करणार आहोत, याला जोडणार आहोत. ओके. हे करत असताना याचा अँगल कुठेही बदलणार नाही, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. सो याला थोडंसं मूव्ह करून घेऊया या साईडला. ओके. सो हा बघा, या ठिकाणी मी असा मूव्ह केला. आता आपल्याला काय करावं लागेल, तर हा थोडासा इथे या ठिकाणी जोडून घ्यावा लागेल. ठीक आहे. तर तोही जोडून घेऊया आपण. कुठेही या कंडिशनमध्ये हे बघा, या पद्धतीने मी फक्त हा जो वेक्टर इथून खालच्या डिरेक्शनमध्ये घेऊन आलो आणि त्याच्यानंतर हा इथे जोडला. आता हा ए बार झाला, म्हणजे हा काय होता, पी क्यू होता, आणि हा आर एस जोडला.
बरोबर. आता मी तुम्हाला ते एक्सप्लेन करतो जे तिथं लिहिलं होतं शब्दामध्ये. म्हणजे पहिला वेक्टर होता जो पी क्यू होता, जो होता ए बार, आणि त्याचा जो काही हा एंड पॉईंट बघा, हा स्टार्टिंग पॉईंट आपला हा आहे, बरोबर आहे, पी, आणि याचा एंड पॉईंट म्हणजे क्यू आहे, बरोबर आहे. ॲरोचं जे काही हेड तुम्हाला दिसतंय हा त्याचा एंड पॉईंट आहे ॲक्च्युली या वेक्टरचा, बरोबर आहे. जिथे एंड पॉईंट आहे पहिल्या वेक्टरचा, तिथे दुसऱ्या वेक्टरचा जेव्हा स्टार्टिंग पॉईंट येतो तेव्हा त्याला आपण ते ऑर्डरमध्ये आहेत असं म्हणतो, ज्याला आपण सायक्लिक ऑर्डर असंही म्हणणार आहोत, ज्या वेळेला आपण तिसरा ज्या वेळेला वेक्टर म्हणजे रिझल्टंट वेक्टर इथे जोडणार आहोत. आता परिस्थिती काय झाली बघा, तर तुम्हाला कळलं की जेव्हा पी पासून क्यू पर्यंत जेव्हा गेला तेव्हा त्याची डिरेक्शन बघा, आणि तिथून जिथे हा एंड पॉईंट आहे, बरोबर, या वेक्टरचा, तिथून दुसऱ्या वेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट आहे, बरोबर, आणि हा वेक्टर इथे जाऊन संपला जो आर एस आहे. आता परिस्थिती काय होईल की जर रिझल्टंट आपल्याला दाखवायचं तर डेफिनेटली आपल्याला कळलंय की आपण जोडणार आहोत हे दोन पॉईंट, बरोबर आहे. सो हा पी आणि हा एस हे दोन पॉईंट आपण जोडणार आहोत. मग हे जोडताना बघा काय होईल, आणि रिझल्टंटच्या डिरेक्शनबद्दल त्यांनी बोललं होतं, ऑपोजिट सेन्स असं म्हटलंय. आता तुम्हाला दिसतंय काय, जर सायक्लिक ऑर्डर जर कन्सिडर केली तर काय होईल, तर हा इथून इथे गेला, हा इथून इथे गेला, तर याचा अर्थ काय होईल, मग जर सायक्लिक ऑर्डर जर द्यायची असेल तर काय झालं असतं, ॲक्च्युली जो तिसरा वेक्टर मिळतोय आपल्याला इथे, तो इथून एस कडून स्टार्ट झाला असता आणि पी कडे संपला असता, बरोबर आहे. सो असा या डिरेक्शनमध्ये आला असता, पण तसं होत नाही, ऑपोजिट सेन्समध्ये मिळणार आहे. याचा अर्थ जो रिझल्टंट आहे तो आपण कसं दाखवणार आहोत, तर पी पासून एसपर्यंत. ओके, सो त्याच्यावरती एक नजर टाकूया, बघा काय होतंय. हा बघा, हा रिझल्टंट आहे तुमचा पी एस, बरोबर आहे. आता याच्यात तुम्हाला काय दिसलं, तर जो काही तुमचा रिझल्टंट आहे, जर तुम्ही त्या डायरेक्ट शब्दावरती परत गेलात, त्या आपलं जे काही स्टेटमेंट आपण लिहिलं होतं, तर हे जे दोन आहेत हे ऑर्डरमध्ये आहेत, तर हा जो तिसरा आहे ना हा ऑर्डरमध्ये नाही, तो एक्झॅक्टली ऑपोजिट सेन्समध्ये आहे. ब्रॅकेटमध्ये असं म्हटलंय बघा, फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट ऑफ द फर्स्ट वेक्टर, बघा हा फर्स्ट वेक्टर होता आपला पी क्यू, याचा स्टार्टिंग पॉईंट ऑफ द फर्स्ट वेक्टर टू द एंड पॉईंट ऑफ द सेकंड वेक्टर, असं ब्रॅकेटमध्ये म्हटलं होतं बघा. ते जे काही ऑपोजिट सेन्स असा शब्द वापरलाय ना, तिथे त्यांनी ब्रॅकेटमध्ये हे लिहिलं होतं, बरोबर आहे. सो स्टार्टिंग पॉईंट ऑफ द फर्स्ट वेक्टर अँड एंड पॉईंट ऑफ द सेकंड वेक्टर. सो याने आपल्याला काय मिळेल, तर आपला रिझल्टंट मिळेल, असं हा ट्रायंगल लॉ सांगतो. सो पुन्हा एकदा ते स्टेटमेंट आणि ही जी काही रचना आहे ती एकदा बघून घ्या. थोडक्यात असं झालं की हे जर सायक्लिक ऑर्डरमध्ये जर असते 1, 2 आणि 3, तर ही पूर्ण तुम्हाला ऑर्डर कंप्लीट झालेली दिसली असती. पण इथे जर दोघांची जर का वेक्टर ॲडिशन करायची असेल तर आपल्याला माहिती आहे, कारण का आपलं टार्गेट काय होतं, तर आपलं टार्गेट आहे एस. सो पी पासून पहिल्यांदा आपण क्यूकडे गेलो, नंतर इकडून आपण इकडे गेलो, बरोबर आहे. सो जायचं होतं आपल्याला एसकडेच, आणि हा सुद्धा जो पी एस आहे तो तेच देतो. आपलं जे फायनल डेस्टिनेशन आहे ते काय आहे, द पॉईंट एस. ओके, सो त्याच्यामुळे तो आपला जो रिझल्टंट वेक्टर आहे तो काय असणार आहे, पी एस असणार आहे. सो जेव्हा आपण पी क्यू आणि आर एस या दोघांची जेव्हा ॲडिशन केली तेव्हा आपल्याला काय मिळाला, रिझल्टंट पी एस मिळाला. आणि त्याची डिरेक्शन कशी दाखवतोय आपण, तर स्टार्टिंग पॉईंट ऑफ फर्स्ट वेक्टर टू एंड पॉईंट ऑफ सेकंड वेक्टर. सो हा जो रिझल्टंट आहे त्याला आपण एक नाव देऊया. सो समजा आपण सी बार असं त्याला नाव दिलं, तर हा जो रिझल्टंट आहे सी बार तो आपण कसा लिहू शकतो मग, तर सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. तर हा होता ट्रायंगल लॉ. याच्यामध्ये मला वाटतंय तुम्हाला कळलं असेल की ॲक्च्युअल कंडिशन काय होते, ते स्टेटमेंट आणि पुन्हा हे जे मी तुम्हाला सांगितलं ते एकदा पुन्हा पडताळून बघा. यानंतर जे ट्रायंगल लॉचे ॲप्लिकेशन्स आहेत, की जिथे जिथे आपल्याला ट्रायंगल लॉचा वापर करता येईल ते सगळे युजेस किंवा ॲप्लिकेशन्स हे आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत.